देशाने 1000 कमी लोकांनी पॉझिटिव्ह आज चढ मेळ्ळे ते तेजे आता रिपोर्ट जावना नमस्कार. गोवा फायट कोविड-19 हाच्या प्रेस कॉन्फरन्सान हांव सगळ्यांचें स्वागत करता. कालचो एक इशू उरलेलो जो प्रिजनान 5 प्रिजनर्स ज्यो लेडीज प्रिजनर्स आसा विच इज नायजेरियन, त्यो थोड्योश्यो आमच्या थंयसरल्या स्टाफाक प्रॉब्लेम क्रिएट करता आनी ताका लागूनच जो इशू प्रिजनान क्रिएट जाल्लो इट इज तांच्या खातीर म्हणजे तांचें म्हणणें की आमकां सोडचें आनी हें तें त्या खातीर. बट तशा पद्दतीत आमी ताका सोडूंक शकना. बट जायती प्रिकॉशन्स हांवें आमच्या थंयसरले जो प्रिजन इन्चार्ज आसा ताका ऑलरेडी घेवपाक लायिल्ले आसा. काही कंपनी आमी परमिशन दिला, फार्मास्युटिकल कंपनी, फूड रिलेटेड कंपनी, तांकां सगळ्यांक आमी परमिशन दिला. बट त्या सगळ्या जाणांक आमी ऑलरेडी सांगला की तेंच्यांनी 100% प्रिकॉशन्स जी आसा ही घेवची. सोशल डिस्टन्सींग सगळ्यांनी सांबाळचें ह्या पद्दतीन सांबाळूनच तांकां आमी सगळ्या जाणांक काम करपाक लायला. एक विशेश करून इशू मुद्दामून जो परत परत रेज केलो वता एग्स. आमी जे इशू एग आनी चिकन हे बॅन केल्ले हे आमी करूंक नाशिल्ले. इट इज गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे 16 मार्चाचे ते लॅटरूय आसात हांगासर की तेंच्यांनी कर्नाटकान आनी केरळ ह्या 2 राज्यांत म्हणजे वीच इज एन एवियन इन्फ्लुएन्झा वीच इज अ बर्ड फ्लू जाला हो तेंच्यांनी सांगलेलो. काही जाणांक ह्या इशूचेर राजकारण करीन अशें दिसता. आमकां खंयसरूच चिकन बंद करपाचें अशें आमकां ना. बट तेंच्यांनी गोंयकारांक बरें चिकन मेळचें, बरें कितें तें खाणें मेळचें ह्या उद्देशान आमी टेम्पररी हांव म्हणटा की चिकन हें बॅन केलां. ताका जाय जाल्यार तेजे दोनूय प्रूफ म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या वेटरनरी डिपार्टमेंटान जी दोनूय लेटर्स जी एनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आसा हेंच्यांनी दोनूय लेटर्स जी धाडल्या ती आसा. ताका लागून चिकन बॅन केलां. त्या खातीर विशेश करून जेंच्यांनी गोंयच्या लोकांच्या आरोग्या खातीर रॉंग मॅसेज ही राजकारण म्हणून करचें न्ही. आयज पर्यंत आमी जे सगळ्यो गोश्टी करीत आयिल्ले आसा हे गोंयच्या लोकांच्या हिताच्या दृश्टीन करीत आयिल्ले आसा. बट तरी सुद्दां आज आमी सगळी सेफ्टी प्रिकॉशन्स घेवन एग्स जी आसा ही सगळी कडल्यान एलाव केल्या. बट तांच्यांनी आपली सर्टिफिकेट ज्या पोल्ट्री फार्मांतल्यान हाडटा ताज्या बरोबर सेफ्टी सर्टिफिकेट्स जी आसा ही सेफ्टी सर्टिफिकेट हाडची ती आमी एलाव केल्या. आमी रिगार्डींग द चिकन जे म्हणजे कर्नाटक आनी जरी म्हणटा थोडे जाण महाराष्ट्रांतलें चिकन कित्याक घेयना काय म्हणून विचारता. आफ्टर ऑल कर्नाटकांतल्यान ते बाउंड्री क्रॉस करून महाराष्ट्रांतल्यानूय ते येवपाक शकता. कोण हाडूंक शकना कारण भायले खंयच्या राज्यांतल्यान येता हें आमकां कळना. बट गोंयांत आसलेलें चिकन हें व्हेरी मच सेफ आसा. ओके, गोंयांत एट प्रेझेंट जे अवेलेबल चिकन आसा तें सेफ आसा, तें खावपाक कांयच हरकत ना म्हणून सांगता. आमी आमचे वेटरनरी डिपार्टमेंट हाजेर काम करता की तेंच्यांनी फुडल्या 2 दिसां भितर तांकां आमी भायरच्या राज्यांतल्यान कितलो पर्यंत खावप सेफ आसा हें तांकां सर्टिफाय करा म्हटलां. आनी तांची सर्टिफिकेट आयल्या उपरांत चिकन भायल्या राज्यांतलें एलाव करप काय ना हें ठरतलें. बट काही जाण हांव परत सांगता म्हणजे काही जाणांक खंयचोय विशय आरोग्याच्या नुसार जरी विशय आसा पळय न्ही हो सरकारा कडेन सोडोवचो. त्या विशयाचेर म्हाका दिसता कोणी राजकारण करचें न्ही. हो जेन्ना इट इज कम्स टू हेल्थ गोंयांत जाल्लें तयार आसलेलें चिकन व्हेरी मच सेफ आसा, खावपाक कांय हरकत ना. त्या काही हांव मेन विशयाचेर वयच्या पयलीं एक 2-3 विशय जे आमी ऑलरेडी बऱ्योचश्यो कंपनी म्हणजे वेजीस कट करपाक लागल्या. सेंट्रल गव्हर्मेंटाची गायडलायन आसा आनी क्लियर कट तेजेर हांव आतां all employers be it in the industry or in the shop and a commercial establishment shall make payment of their workers at their workplace on the due date and without any deduction for the period of their establishment is under the closure during lockdown. सगळ्या कंपनींनी किंवा सगळ्या लॉकडावन पिरियडांतल्यो सॅलरी पेमेंट करप गरजेचो आसा. सरकाराच्या लक्षांत आयलें जाल्यार सरकार तेजेर एक्शन घेतलें. Wherever the workers, including the migrant, are living in a rented accommodation, the landlord of those properties shall not demand a payment of rent for a period of 1 month.
1 म्हयन्याचो रेंट जो आसा वो सगळ्या लँडलॉर्ड किंवा कोणाच्या घरांत रावता आसत जाल्यार तेंच्यांनी 1 म्हयन्याचो रेंट सगळ्या जाणांक सोडचो ही सरकाराची रिक्वेस्ट आसा. इफ एनी लँडलॉर्ड इज फोर्सिंग द लेबरर्स and student to vacate their premises, they will be liable for a action under the Disaster Management Act. भायले स्टुडंट हांगासर रावता तांकां कोणी धांवडून घालपाचो प्रयत्न करचो न्ही, किंवा चुकून लेबरर आपल्या कडेन रावता, फाटले 6 म्हयने रावता, 7 म्हयने रावता, तांकांय आत्ताच्या घडीक धांवडून घालचें न्ही. डिजास्टर मॅनेजमेंट एक्टाच्या अंडर आमकां एक्ट जावचें पडटलें. Okay, I appeal to all the employers and the landlord to strictly abide by the direction issued by the MHA and avoid the penal action under the Disaster Management Act. माझी सगळ्यांक कळकळीची विनंती आसा की ह्या सगळ्यांनी MHAची जी गायडलायन आसा त्या गायडलायनीच्या नुसार आमी गोंयांत सगळ्या जाणांक सहकार्य करप हें गरजेचें आसा. आनी सगळे गोंयकार ह्या दृश्टीन आतां पर्यंत सहकार्य करीत आयल्या, हाज्याय फुडें सगळे जाण सहकार्य करतले हाजी अपेक्षा करता. आमी म्हणटा की जेन्ना आमी ह्या कोविड-19 हाज्या लढाई दिता आसतना आमकां सगळ्या जाणांक स्टे होम, कीप सेफ डिस्टन्स, वॉश हँड ऑफन, त्याच बरोबर कवर युअर कफ, आनी तुमी सीक कोण जर आसत जाल्यार तुमी आमी जो डायल करपाक नंबर दिला ताजेर डायल करात मेडिकल कन्सल्टेशनाक आनी सांगात वॉट एवर तुमच्यो कंप्लेन कितें आसा सांगात. त्या नुसार तुमच्यो कितें कंप्लेन आसा ह्यो समजून घेवन तुमकां आयदर आमी GMCन आपोवप, PHCन चल म्हणून सांगप, किंवा थंयसरूच मेडिसीन दिवप. हाज्या दृश्टीन आमी एक बेजीक सर्वे जेका म्हणटा हो बेजीक सर्वे हातूंतल्यान जावं शकता. कोणूय जरी बरो नासत जाल्यार आमच्या टेलिमेडिसिन्स ह्या नंबराचेर, काल जो आमी नंबर अनावन्स केला त्या नंबराचेर फोन करून सांगप गरजेचो आसा. ॲट प्रेझेंट आयच्यो इंडियेंतल्यो केसी जर पळयत जाल्यार 3229 आत्ताच्या घडीक आसा. बट आयज पॉझिटिव्ह केसीस जर पळयत जाल्यार 121 आसा. कालच्यो पॉझिटिव्ह केसीस जर कंपॅरिजन पळयत जाल्यार 563 आशिल्ल्यो. सांगून जो सांजच्या आदेशान ह्यो केसीस खूब मोठ्या प्रमाणात वाडूय शकता. पण आयज त्या मनान केसीस कमी आसा. डेथ केसीस 86 आसा. आनी ह्या सगळ्या फाटभुंयेचेर आमी जर पळयता जाल्यार गोंयांत काल आयज परत एक केस जी आसा ही पॉझिटिव्ह जाल्यो. म्हणजे ऑल टुगेदर आमच्या कडेन 7 केसी पॉझिटिव्ह आसा. ह्या 7 केसींतल्यो 6 केसी ज्यो आसा ह्यो फॉरेन कंट्रींतल्यान येयल्ले आमचे गोंयकार भाव आसात. हांव परत सांगता, भितरलो फक्त एकूच केस हो जो भायल्यान आयला मनीस तेजोच भाव हो पॉझिटिव्ह आयिल्लो आसा. म्हणजे आमचें ट्रान्समिशन हें फर्स्ट फेजीन आसा, सेकंड फेजीन वचूंक ना. आमी जेका म्हणटा की कम्युनिटी ट्रान्समिशन जावपाक जाय तें गोंयांत जावंक ना. खूब बरी गजाल आसा. हें लोकांचें सगळ्यांचें सहकार्य आसा म्हणून कम्युनिटी ट्रान्समिशन जावंक ना. आमी जो 100% लॉकडावन केलो, आमी जें सोशल डिस्टन्सींग सांबाळटा तेका लागून हें आमकां पॉसिबल जालां. आमकां तें कम्युनिटी ट्रान्समिशन करूंक दिवपाचें ना. त्या खातीर आमकां सगळ्यांनी सहकार्य करप हें गरजेचें आसा. तुमी सगळे जाण सहकार्य करतले हाजी अपेक्षा आमी करता. मोठ्या प्रमाणात आमी सॅनिटेशन आनी क्लिनींग हें सगळी कडेन सुरू केलां. तुमकां वेगवेगळे कडेन सगळी कडेन पिक्चर्स दिसता आसतले. म्युनिसिपालिटीचे लेबर्स, फायर सर्विसीस, हेल्थ सर्विसीस, पब्लीक टॉयलेट, वेगवेगळे बाजार, मार्केट हांगा सगळी कडेन आमी मोठ्या प्रमाणात सॅनिटेशन हें सुरू केल्लें आसा. सगळे जाण मोठ्या प्रमाणात आमकां ह्या बाबतींत सहकार्य करता. हांव हेजे बाबतींत सांगता आसतना एक 2-3 गजाली ज्यो लक्षांत हाडून दिता मुद्दामून, म्हणजे त्यो आमकां सॅनिटेशन आनी हायजीन हें सगळें करता आसतना आमी सर्वेलन्स जो आसा हो आमचो ऑलरेडी आतां सुरू जातलो. ताका सगळ्यांनी कॉपरेट करप गरजेचो आसा. आमचो हेल्थाचो स्टाफ, इतर स्टाफ म्हणजे अंगणवाडी वर्कर्स, हेल्थ स्टाफ ह्या सगळ्यांक मेळून आमी सर्वेलन्स जो आसा हो मोठ्या प्रमाणात सर्वेलन्स सुरू करपाचें आसा. ओके. रिगार्डींग द लेबर कॅम्प, म्हाका दिसता गोंय सरकार जितकी लेबर कॅम्प आनी लेबरांची काळजी घेता तितके आनी कदाचित कोण घेयना आसतलें. आमच्या सगळ्या लेबर कॅम्पाचेर आमचे हायजीन किट थंयसर पावले. आमचे कावन्सिलर्स जे आसा हे तेंचे कावन्सिलींग करता. आमच्यो मेडिकल टीम वचून थंयसर कोणाक आयर्न, फॉलीक एसीड टॅबलेट्स दिवपाक जाय ती दिता. इवन जो तेंच्या भुरग्या खातीर दूद, बिस्कीट हें सुद्दां आमी प्रोवायड केलां. पयलीं 2 टायम मील मेळटाली, आतां 3 टायम मील दिवपाचें काम आमी ऑलरेडी सुरू केलां. त्या खातीर तांकां इवन दो इम्युनायजेशन चुकचें न्हू म्हणून सुद्दां काळजी लेबरांच्या बाबतींत आमी मोठ्या प्रमाणात सगळी कडेन घेतलेली आसा. ओके. तेजें इम्युनायजेशन शेड्यूल सुद्दां खंयसरूच चुकपाक जायना म्हणून तितकी काळजी आमच्या हेल्थ डिपार्टमेंटांनी घेतल्या. सगळ्यांत म्हत्वाचो विशय म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन
फाल्यां आयतार 5 तारीख तांच्यांनी एक सगळ्या परत एकदा जनतेक सगळ्या आव्हान केलां. तांच्यांनी म्हटलां की रातच्या 9 वरांचेर 9 मिनटां प्रत्येकान आपल्या गॅलरीन येवन आपल्या घरा भायर येवन दिवो पेटोवचो, मेणवात लावची किंवा तेंच्यांनी बॅटरी पेटोवची किंवा तेंच्यांनी मोबायल टॉर्च जो आसा हो पेटोवचो. आतां हो कित्याक म्हटलां तें हांव मुद्दामून सांगता. 130 करोड जनता जेन्ना पूर्ण देशांत लॉकडावन आसल्या कारणान घरान आसा, भायर रस्त्यार ना, फॅक्टरीन ना, इंडस्ट्रीन ना, सगळे जाण घरान आसा. आमची सगळ्यांची ताकद ह्या कोविड-19च्या युद्धांत माननीय मोदीजीच्या बरोबर आसा हें आमकां सगळ्यांक दाखोवपाक जाय. ताका लागूनच हांव परत एकदां सगळ्या गोंयकारांक आव्हान करतां की ह्या युद्धांत सुद्दां आमी माननीय मोदीजीच्या बरोबर आसा हें आमकां दाखोवपाक जाय. म्हणून आमी फक्त घरांतल्यो लायट्स बंद करतले, स्ट्रीट लायट कोणी बंद करूंक वयच्यो न्ही. ओके, कोणीच आपलो फ्रीज आसतल्यो, इलेक्ट्रॉनीक गुड्स ह्यो खंयच्योच गजाली बंद करच्यो न्ही किंवा मेन स्विच हो ऑफ करचो न्ही, आनी फक्त लायट्स बंद करची म्हटल्या. ओके, आनी मेन लायट आसतले, हॉस्पिटलांतल्यो लायटी आसतल्यो, इंडस्ट्रींतल्यो लायट्स आसतल्यो किंवा पुलीस स्टेशन वयल्यो लायटी आसतल्यो, ह्यो सगळ्यो लायटी चालू आसतल्यो, बंद आसच्यो ना. फक्त रेजिडन्स लायट ह्यो बंद करच्यो आनी आपल्या घरा भायर येवचें इतकेंच सांगलां. घरा भायर म्हणजे रस्त्यार न्ही, घरा भायर आपल्या फक्त रावन गॅलरीन रावन आपली ती लायट पेटोवची आनी ह्या कोविड-19च्या युद्धांत माननीय मोदीजींच्या बरोबर आमी आसा. आनी जे फ्रंट लायनीन काम करतात, हेल्थ वर्कर आसतले, म्हणजे डॉक्टर्स आसतले, पॅरामेडिकल स्टाफ आसतले, पॅथोलॅब स्टाफ, इवन दो स्विपींग स्टाफ, ह्या सगळ्या जाणांक एक बूस्ट दिवपा खातीर आमी सगळ्यांनी परत एकदां तेंच्या आव्हानांक ज्या पद्दतीन जें आव्हान केलां ताका सपोर्ट करपाक आमी सगळ्या जाणांनी भायर सरचें आनी मोठ्या प्रमाणात तांकां सपोर्ट करचो हें तेंच्यांनी सांगलेलें आसा. सगळे जाण ह्या पद्दतीन ते करतले अशी हांव अपेक्षाय करतां आनी सगळ्यांनी सपोर्ट करचो हें ताका लागून मागता. म्हाका दिसता आयज जरी फक्त एक केस परत पॉझिटीव आयले आसत जाल्यार परत ती नवीन केस आसा तो परत शिपा वयल्यान आयल्या. कम्युनिटी ट्रान्समिशन ना. गोंयकारांनी हाजो अर्थ आमी लॉकडावन तोडून रस्त्यार येवया, मिसळुया हें करचें न्हू. हांवें परत परत इतक्याच गजालीक सांगता. आमच्या कडेन 6 केसी ज्यो मेळ्ळ्या, 6 केसी हे व्हेरी मच हेल्दी आशिल्ले. ते सगळे भोंवताले म्हणटा तशें क्वॉरंटायन आशिल्ले, बट ते सगळे जाण म्हणजे कोणूच दिसपाक कोणूच म्हणचो ना की तो कोवीड पॉझिटीव आसा हें कोणूच म्हणपाना. ताका खंयसरूच कसलेच सायन्स आनी सिमटम्स हे कसलेच नासले. ताच्या खातीर ते कॅरियर आशिल्ले. त्या खातीर अशें कॅरियर कोणूय तिसरो मनीस आसूं शकता. म्हणून आमी सोशल डिस्टन्सींग सांबाळप किंवा खंयसर गॅदरींग करप ना, एकत्र रित्या येवप ना हें हांव परत परत आव्हान करतां. अजुनूय आमच्यो राज्याच्यो सगळ्यो बॉर्डर्स आमी सील केल्या, खंयसरूच कोणाकूच येवपाक दिना. चुकून जर कोणी कोणाक येयल्लो दिसत जाल्यार तेंच्यांनी इन्फॉर्म करपाक कांयच हरकत ना. चुकून सुद्दां आमी कोणाकूच आजून पर्यंत घेयना. 14 तारखे पर्यंत इतकोच स्ट्रिक्टली लॉकडावन आमी सगळ्यांनी सांबाळप गरजेचो आसा. तो गोंयच्या हिताचो आसा. काही राज्यांनी कम्युनिटी ट्रान्समिशन जालां. हांव परत रिपीट करतां, काही राज्यांनी कम्युनिटी ट्रान्समिशन जालां. म्हणजे कितें तर जो मनीस आयला तेज्या फॅमिलीक जाला आनी फॅमिलीच्या भायरूय जाला. ताका कम्युनिटी ट्रान्समिशन अशें म्हणटा. तें आमच्या राज्यांत योगायोगान जावंक ना. तें जावचें न्हू. म्हणून सगळ्यांनी मदत करपाक जाय. म्हणून सगळ्यांनी आमकां ह्या कोविड-19च्या युद्धांत आमच्या सगळ्यांनी बरोबर रावचें अशें म्हाका दिसता. आनी अजून एक विशय म्हणजे जो मुद्दम कालच्या म्हज्या प्रेस कॉन्फरन्सान सांगपाक विसरलेलो, पंतप्रधान गरीब कल्याण योजना हाज्या अंतर्गत गोंयांत आसलेले बिलो पॉवर्टी लायन म्हणजे प्रायोरिटी रेशन कार्ड होल्डर आनी अंत्योदय अशा 2 पद्दतीची रेशन कार्ड होल्डर आसा गोंयांतले. ऑलमोस्ट म्हणजे तशें पळोवंक वचत जाल्यार 5 lakhs आनी तेज्या पेक्षा चड लोक हेजो बेनिफीट जो आसा हे मेळटले. जेंकां रेशन कार्ड होल्डरांक जेंकां 5-5 किलो तांदूळ जे आसा पळय न्ही हे अंत्योदयवाल्यांक फुकट दिले वयतले. ओके, त्याच बरोबर जे प्रायोरिटी कार्ड होल्डर PAH वाले आसा तांकां पर हेड 5 किलो जे आसा हे फुकट दिले वतले. ताज्या बरोबर तांकां पल्सीस जे आसा पळय न्ही म्हणजे दाळ आनी हे बी तांकां जे आसा 1-1 किलो हे फ्री ऑफ कॉस्ट दिले वयतले. ओके, 1-1 किलो. त्या खातीर अशा पद्दतीन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत हे एप्रील म्हयन्याच्या 9 तारखेच्यान सुरू जातले. एप्रील म्हयन्यांचें राशन जें मेळटा तितूंतल्यान ही गजाली ज्यो आसा गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत हाजोय बेनिफीट गोंयच्या जनतेक हो मोठ्या प्रमाणात मेळटलो.
थँक्यू. पॉझिटिव्ह 6 जाण जे आशिल्ले तेजे पयलीं तेंचो रिपोर्ट तांकां 24 वरांनी परत 2दा रिपीट करचें पडटा. बट तेंच्यो परत एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आयल्या. त्या खातीर आमी तांकां आत्तां नॅगेटिव्ह म्हणूंक शकना. कंटिन्युअसली विदीन 48 hours ते 2दा नॅगेटिव्ह येवपाक जाय, तेन्नाच आमी तांकां नॅगेटिव्ह म्हणपाक शकता. ती परत तेंच्यो टेस्ट पॉझिटिव्ह आयल्यो म्हणून 7चे 7 पेशंट जे आसा हे पॉझिटिव्ह आसा. ना, आमी म्हणना, तुमी म्हणपाचो प्रश्नच येना. आमी जो पर्यंत नॅगेटिव्ह जाला म्हणना तोपर्यंत तुमी म्हणू नाका. डेली सॅम्पल्सची कॅपेसिटी आमची 20 पर्यंत आसा. ती डेली सॅम्पल्स ती आतां कलेक्ट केली वता आनी टेस्ट केली वता. आमी आयसोलेशनान दवरूंक नाशिल्लो. फॉर इन्फॉर्मेशन तो थंयसर रावल्लो. ताजें इन्फॉर्मेशन मेळ्ळ्या उपरांत तें हॉटेल जें आसा हें बंद केल्लें आसा. आतां तो तेणी जें इन्फॉर्मेशन दिलां तेज्या वयल्यान तो जितक्या जाणांक मेळ्ळो तितक्या जाणांक आमी क्वॉरंटायन केले. स्टाफाकूय ऑलरेडी क्वॉरंटायन केलें. हॉटेलाच्या स्टाफाकूय क्वॉरंटायन केलें. ना, 46 आशिल्ले तितकेच. तितूंतले जवळपास 8 कितल्यो टेस्ट जाल्यो ऑलरेडी. 8 टेस्ट नॅगेटिव्ह आयल्या. बाकीच्यो टेस्ट अजून करूंक ना, कारण आमकां प्रायोरिटी बाकीचे आमचे जे फर्स्ट लायन जे आशिल्ले तेंच्यो घेवपाच्यो आशिल्ल्यो. उरलेल्यांच्यो सेकंड फेजीन फाल्यां जातल्यो उरलेल्यो. पुलीस खूब जाण, गोंयभर पुलीस खूब जाणांक धरीत आसता. कोणाक सगळी इन्फॉर्मेशन म्हाका खंय मेळटा ती रातची डेली मागीर घेता. आतांच हांवें फेसबुकार पळयलां, सांगलां हांवें ऑलरेडी पुलिशेक. म्हाका दिसता सुजाण नागरीक म्हणून तुमी सुद्दां तुमच्या कडेन कितें अशें जर केसीस आयल्यो सोशल मिडियाचेर खंय तरी तुमी रोखड्योच खंयच्या तरी PIक धाडप हें गरजेचें आसा. शेवटी गोंयकारांच्या हिताचें जो करता ताका आमी सपोर्ट करप सगळ्यांनी हें खूब म्हत्वाचें आसा. त्या ती प्रेस मिडियांतल्यान सुद्दां अशी खंयची गजाल आयली आसत आयदर म्हाका धाडून दियात नाजाल्यार तुमी खंयच्या तरी आमच्या PIक इन्फॉर्म करात सो दॅट एक्शन घेवपाक गरजेचें आसता. तेजें नांव हें कॉन्फिडेन्शियलच आसतलें. चुकीचो समज आसा म्हणजे कोणी सांगलें ताजेर इन्क्वायरी करपाक लायल्या. सहसा आमच्या कडेन वॉट्सॅप मॅसेज येयल्ली किंवा कोणी पुलिशेक इन्फॉर्म केल्लें नांव जें आसा केन्नाच सांगलेलें वचप ना. एकदां डावट घेवन कोणी एकामेकाक जर हें करीत आसता. विदेशी पर्यटक किती अमेरिकेचे काही पर्यटक बसमधनं पाठवले? हय, म्हाका एक्झॅक्टली फिगर म्हज्या कडेन आतां ना. बट आयज इवॅक्युएट 700 जाण सुमार जावपाचे आशिल्ले. खंयच्यो खंयच्यो फ्लायट्स आयल्यो त्यो आमी डिटेल्स घेवपाक पावना. वा 700 जाण वचपाचे आशिल्ले आयज. माननीय पंतप्रधान मोदीजीक हांवें बरयलां. आमी शिपींग मिनिस्टराच्या आमी कॉन्टॅक्टान आसा. हो ऑल इंडिया लेवलचो विशय आसा. कारण शेवटी ऑल इंडिया लेवल जेन्ना डिसिजन जातलें फक्त गोंयकारूच भावना तर पुराय देशांतले लोक जे आसा हे नॉट ओन्ली द सी फेरर्स बट वेगवेगळे कडेन वेगवेगळ्या फॉरेन कंट्रीन खूब जाण आसा. तेन्ना ऑल इंडिया लेवलाचेर डिसिजन जातलें तेन्ना प्रायोरिटीचेर आमी हो विशय लावन धरून तांकां परत हांगा हाडपाचो. आमी पयलींच सांगलां की तांकां क्वॉरंटायन करून दवरपाचें आमी हें केलां. ना, फिश ट्रॉलरवाले म्हाका मेळूना. तांचो स्टॉक जो आसा पळय तेंच्यांनी स्टॉक आसा तो तेंच्यांनी म्हणजे मार्केटान न्ही तर सोसायटी किंवा होम डिलिव्हरी करून ज्या पद्दतीन पारंपारीक रित्या नुस्तें विकताले होम डिलिव्हरी करून विकपाक काय हरकत ना. विकपा खातीर ना, विकपा खातीर आमी तांकां परमीट म्हटलां तांच्यांनी होम डिलिव्हरी करून विकपाक काय हरकत ना. हांव डायरेक्टर ऑफ फिशरीज कडेन उलयतां. तांकां नुस्तें विकपाक हें अलाव केल्लें आसा. तेणी म्हाज्याच कडल्यान व्हेल्ले ते दोनूय नंबर जे आसा म्हणजे हांव पर्सनली त्या दोनूय मनशां कडेन उलयलां. एक इंडियन एम्बसीचो जो अमेरिकेंत आसता आनी वन कोविड-19च्या बाबतींत आमचो दामू रवी म्हणून एक जो कोविड-19 ही टीम जे फॉरेनर्स आसा ह्या दोगांय जाणांक तो कॉन्टॅक्ट करता. म्हणजे कोणी आसा जाल्यार तांचे कडेन संपर्क करून आपलें लिस्ट जें आसा पळय न्हू हें तयार करून दवरचें. 14 तारीख पर्यंत तेचें कितें डिसिजन जातलें एट अ टायम डिसिजन घेतलें काय बरें पडटलें. ताका बरें ऑन रिकॉर्डार उरलें काय कितले फॉरेनर्स खंयच्या शिपार आसा खंयच्या कंट्रीन आसा आनी कितले जाण आसा हेजो रिकॉर्ड क्रिएट करप गरजेचें आसा.
ते सेंट्रलाचेर आसा न्ही, हांव घेवचो ना. How effective the cyber crime movement? सायबर क्रायमच्या बाबतीत ऑलरेडी आमची सायबर टीम जी आसा पळय न्ही ही एक्टिवली काम करता. तुमी पळयलां आसतलें मरे आतां ओके ना. परत तूं कोणाक धरलो काय धरलोय म्हणून विचारता म्हाका. ते आतां एक्टिवली काम करपाक लागले. So anyone in the custody sir up to now? आसा खूब जाण वेगवेगळ्या, तुका एक सांग, खूब जाण वेगवेगळ्या विशयाचेर हे आमकां सद्या कोणाक धरलो कोणाक भितर हें खूब म्हत्वाचें ना. थंयसर कोण पॉझिटिव्ह येयलो आनी कितल्या जाणांक क्वॉरंटायन केलो हो विशय म्हाज्या खातीर म्हत्वाचो आसा. Lot of fake messages going on. त्यो हांवें सायबर क्रायमाक ऑलरेडी सांगलां की तुमी एक्ट जायत रावा म्हणून. निदान लोकांक कळोंक जाय की बाबा ह्या बाबतींत तरी आमी नाका जाल्ल्यो फेक मॅसेजी पसरूंक जायना. लोकां आमच्या मदीं न पसरप गरजेचें आसा. खातीर प्रसंग कसलो आसा हो समजप गरजेचें आसा. कारण आमच्या खातीर म्हत्वाचें एखादो मनीस सुद्दां म्हणजे कोणाक व्हायरस ट्रान्समीट जावंक जायना हाच्या खातीर आमी प्रिकॉशन्स घेता. आमी परत परत कोणीय म्हाका सिंगल मनशान म्हाका जरी फोन केलो जाल्यार हांव पर्सनली फोन करून हेल्थ ऑफिसराक सांगून तो होम क्वॉरंटायन ताका करूंक लायता. नाजाल्यार ताका उखलून आमी गव्हर्मेंट क्वॉरंटायन सेंटरान घालता. इतकें सगळें हांव म्हाज्या पर्सनल लेवलाचेर. आमचे सगळे आमदार आनी सगळे मंत्री हे प्रत्येक जाण आपआपल्या लेवलाचेर वेवस्थीत रित्या काम करता. आपल्या मतदारसंघांनी करता, आपल्या तालुक्यांत काम करता. दे आर इन टच विथ मी. म्हणजे सगळे जाण म्हणजे आपआपल्या डिपार्टमेंटाचो इश्यू हँडल करता. ताज्या भायर तेंचे बाकीचे कितें विशय आसा जाल्यार आपल्या मतदारसंघांतलेय करता. म्हणजे हेल्थ मिनिस्टर हेल्थाच्या रिलेटेडचे सगळे विशय डेली अपडेट घेयत आसता. अपडेट घेतल्या उपरांत हांव ऑलमोस्ट सगळ्या मंत्र्यां कडेन हांव डेली फोनाचेर इन टच आसता. ती फक्त आमकां हांगा येवन खंयची मिटींग घेतली न्ही आसना. हेजो अर्थ सगळे कोण काम करिनासो न्ही सगळे जाण काम करता. पण एकूच की आमी पर्सनली येवन खंय तरी एखादी मिटींग घेयना कारण सोशल डिस्टन्सिंग सांबाळपाक जाय. आनी शेवटी ते त्या तालुक्यात आसप हें गरजेचें आसा. आनी सगळे जाण त्या खातीर बऱ्या रितीन काम करता. सगळ्यांचें सहकार्य मोठ्या प्रमाणात आमदार आसतले किंवा मंत्री आसतले सगळ्यांचें सहकार्य मेळटा. म्हणून आमकां आतां पर्यंतचो कंट्रोल दवरप शक्य जाला. ग्रोसरी शॉप म्हणजे शॉपार ओपन करची जाल्यार 24 तास करचे आनी तो लोकांक सप्लाय करता ते पोवचे. पूण सावथ गोवा एजीपीडी मार्केटान ते कंप्लिटली बंद दवरले आनी तेंची भितरची शॉपां ग्रोसरीची आहा तेंचे कडेन स्टॉक आपण दिता तो विकपाक मेळना. कोणी बंद दवरल्या? एजीपीडी. हांव एजीपीडी कडेन उलयतां. कदाचित ताका तें नुस्त्याचें मार्केट बंद आसतलें म्हणल्यार ग्रॉसरी शॉप न्ही. ग्रॉसरी शॉप उगडची. हांव जाय जाल्यार एजीपीडी चेअरमॅना कडेन आयज उलयतां. ताका ग्रॉसरी शॉप भितर आसा पळय न्ही ती ओपन करपाक फाल्यांच्यान एलाव करता. आमी नुस्त्याचें मार्केट इतक्याच खातीर म्हटलां कारण थंय सोशल डिस्टन्सिंग लोक दवरिना म्हणून म्हटलां. ना ते स्टेटी भायर धाडपाचो प्रश्नच येना कारण ज्या स्टेटीनी ते त्या वेटरनरी ऑफिसरां कडेन उलोवन ओके आनी वीथ द सेंट्रल एनिमल हजबंड्री डिपार्टमेंट एट द सेंट्रल हें पळोवन ते डिसिजन घेतले आनी रिपोर्ट सबमीट करतले. डायरेक्टर ऑफ वेटरनरीक ऑलरेडी हांवें कामाक लायला ह्या विशयाचेर की तेणी सगळ्या नियर बाय स्टेटी कडेन उलोवचें आनी इन डायरेक्शन वीथ द सेंट्रल एनिमल हजबंड्री मिनिस्ट्री. म्हाका फिगर एक्झॅक्टली कळूंक ना. तो अकॉर्डिंग टू द स्टेटीचे पॉप्युलेशन हाजेर डिपेंड आसता. ताच्या रिलेटेड येता तो. जीएसटी कलेक्शन ऑटोमॅटिकली कमी जातलेंच न्ही. ऑल गोवा लेबर सेंटराची टोटल लेबर कॅम्प म्हणटा तूं. टोटल लेबर कॅम्प आमचे दोनूय जर पळयत जाल्यार 18 काय 19 कितले तरी लेबर कॅम्प आसात सगळी कडेन. तरी आतां आमी ऑल टुगेदर अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 1000 लेबर कॅम्पान रावपी. बट आमी लेबर सायटीचेर 10,000च्या पेक्षा चड लेबरांक आमी ग्रॉसरी आयटम दिता. 10,000च्या पेक्षा चड जाणांक दिला. बट सायटीचेर आसलेले 1,000 प्लस आसात. तांकां सगळ्यांक आमचो जो सेल्फ हेल्प ग्रूप आसा तांच्या कडल्यान कुकडो करून घेता. बट आतां आमी ऑलरेडी म्हटलां की तांकां ते बऱ्याच पैकी आवडटा. तांकां थंयसरूच आमी तयार करपाचें प्रोविजन जें आसा करपाक लायलां जेणे करून ग्रॉसरी आयटम दिवन. एक 2-3 जाणांची उरले हांव पळोवंक लायता. सोमार पर्यंत जातलें करूंक लायता. कोण दृष्टी हांव चवकशी करूंक लायता. कॉन्ट्रॅक्ट लेबर दृष्टी आनी हें कितें कितें हय एक फॅक्टरी म्हाका आयज पळयला हांवें सोशल मिडियाचेर आनी बाकी फॅक्टरी चालू जाल्या म्हणून. हांवें ताका सांगलां आयज एका कलेक्टर सावथाक ऑलरेडी इन्फॉर्म केला की लोकल लेवलाचेर कितें प्रॉब्लेम आसा थंय वचून पळय
आनी सॉल्व करपाक एक गजाल लक्षांत घेवपाक जाय, जर भायलो लेबर आमचून स्टेटींतल्यान आमी बाउंड्री ते कोणाकूच घेयना, एक्झिस्टींग कोण लोकल आसात आनी तांकांच घेवन जर एखादी कंपनी चालू करता आसत जाल्यार आमकां भिवपाची कांय गरज ना, आमी सगळे लोकल आसा. आनी शेवटी आमी म्हटलां फूड इंडस्ट्रींतल्यो आमी बेश्टी करूंक ना खंयचीच. आफ्टर ऑल फूड इंडस्ट्री आसत तेजी गरजेचें आसत जाल्यार जी गायडलायनी येयल्या तांकांच. आनी सपोज जर लोकल लोक सगळे काम करतले भितर वचून, भायलो मनीस एकूय येवचो ना, शेवटी आमकां भंय कोणाचो आसा, जो भायलो मनीस आसतलो तेजो भंय आसा. ओके, ना आमकां कळोवचें, म्हाका कळोवंक ना पर्सनली. एक तर तेंच्यांनी लेबर कमिशनराक कळोवचें, कोणाक जर रेजिग्नेशन दिवपाक लायलां तेंच्यांनी आमच्या लेबर कमिशनराक कळोवचें. मेल घालून म्हाज्या ऑफिशियल मेलाचेर म्हाकाय लेटर केल्यार जाता की हांव पर्सनली आफोन हाडून त्या कंपनी कडेन उलयतां. कोणाचीच म्हणटा सॅलरी डिडक्ट करूंक आमी दिवचे ना, किंवा कोणाकूच म्हणजे लॉकडावन पिरियडा खातीर कोणाक आपलो नोकरी लॉस करची जाली अशें दिसपाक जायना. एक सावगावचे लोक थोडे अप्रोच जाल्ले आमकां, म्हणजे शॉपां बंद आसा ते लॉकडावन आसा तेन्नाच्यान, तेन्ना तांकां काय पॅकेज तशी सरकारान काय नाका, पूण ते तेन्ना ट्राफीक सेंटिनल म्हणून शॉपा वयल्यानूच काम करता, म्हणजे ते पेमेंट पेंडींग आसा तो सुद्दां रिलीज केल्यार आदार करता. कसले ट्राफीक सेंटिनल ओल्ड 2 वर्सां फाटलो करुया. सर फार्मास्युटिकल कंपनी मी जेन्ना म्हणटा पळय ते भितर प्रेझेंटेशन करिना, खूब जाणांची कंप्लेन जाता बोंबील येता आमकां. इवन तांकां बसीन लेबर इन्स्पेक्टराक धाडून सीएमाक सांगात स्वयाक भितर कितें चल्लां. हांव परत एकदां सोमार दीस लेबर इन्स्पेक्टराक धाडटा. एक्चुली एके कंपनीन हांव वचून आयलो, बट हांव लेबर इन्स्पेक्टराक परत सगळी कडलो रिपोर्ट घेवन येवपा लायता. जो पिकअप ड्रॉप आसता ते बशी फूल करून ते स्टँडींग सिटींग फूल करून व्हरता, ते फोटो सुद्दां आमकां येयल्ले. पयलीं येयल्ले हांव, म्हणजे आतां परत एकदां तांकां सांगल्या उपरांत कदाचित आसतले, पयलीं आयिल्ले आसतले. हांव परत पळोवपा लायता ले बेगीन. गोवा फाइट कोविड-19, इसमें पहले 6 पेशेंट थे, उसमें से 1 पेशेंट ऐड हो गया है. अभी हमारे 7 पॉजिटिव केसेस हो गए हैं, लेकिन अच्छी बात है कि अभी तक कम्युनिटी ट्रांसमिशन नहीं हुआ है. 6 के 6 पेशेंट जो फॉरेन कंट्री से शिप पे काम करते थे वो यहाँ से आए, और अकेला पेशेंट जो है वो उसका भाई है, इसीलिए हम बोलते हैं कि कम्युनिटी ट्रांसमिशन नहीं हुआ है. अभी तक हमारा कोविड हॉस्पिटल बहुत अच्छा काम कर रहा है, पैथोलैब बहुत अच्छी तरह से काम कर रहा है, और सभी जगह जितने, और अभी नया पेशेंट मिला था उसके पूरे फैमिली मेम्बर्स को, सभी लोगों को हमने फिर से एक बार क्वारंटाइन करके रखा है. सभी क्वारंटाइन सेंटर, सभी लेबर कैंप और सभी जगह पे अच्छी तरह से फैसिलिटीज़ गवर्नमेंट की तरफ से दी जा रही हैं. अच्छी तरह से सभी जगह यानी लेबर कैंप्स में उन्हें एक हाइजीनिक किट हो जाए या मेडिकल ट्रीटमेंट, उनको मेडिकल सुविधा, उनके बच्चों के लिए दूध से लेकर सभी तक सुविधा लेबर कैंप में हम प्रोवाइड कर रहे हैं. यानी कि अभी एक ही इशू था अभी एट प्रेजेंट, एग्स और चिकन. एट प्रेजेंट हम एग्स के लिए पूरे इंपोर्ट अलाउ कर रहे हैं, लेकिन चिकन के लिए इंपोर्ट हम अलाउ नहीं कर रहे हैं. हमने वेटरनरी डायरेक्टर ऑफ वेटरनरी को रिपोर्ट सबमिट करने के लिए कहा है. अकॉर्डिंग टू द सेंट्रल गवर्नमेंट गाइडलाइंस, एनिमल हस्बेंड्री डिपार्टमेंट के हिसाब से केरल और कर्नाटक राज्य में बर्ड फ्लू था, उसी के वास्ते हम चिकन इंपोर्ट करने के लिए हमने बैन किया है. वेटरनरी डिपार्टमेंट का रिपोर्ट आने के बाद 2 दिन के बाद ये डिसीजन रिवाइव हो जाएगा इसके बारे में. यानी कि सैनिटेशन के काम गोवा में बहुत अच्छी तरह से डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसेज, DMA, डायरेक्टर ऑफ पंचायत, फायर सर्विसेज, सभी पब्लिक प्लेसेस हो या सभी जितने सारे ऑफिसेस, वहाँ अच्छी तरह से सैनिटेशन का काम बहुत अच्छी तरह से चल रहा है. ऑलमोस्ट सभी लोग यानी सैनिटेशन के काम में लगे हुए हैं. आगे आने वाले 10 दिन गोवा के सभी पब्लिक प्लेसेस, मार्केट हम सैनिटेशन करके लेने वाले हैं. मैं फिर से सभी लोगों को एक ही बार रिक्वेस्ट करता हूँ कि 5 तारीख को माननीय पंतप्रधान मोदी जी ने जो रिक्वेस्ट किया है, रात को 9 बजे 9 मिनट के लिए सभी अपने घर के बाहर यानी आंगन में हो या गैलरी में होने दो, दिया जलाए, मोमबत्ती जलाए, टॉर्च जलाए और मोबाइल की लाइट जलाए नहीं तो कम से कम. और इससे सभी लोग जो काम करते हैं फ्रंट फेज पे, डॉक्टर्स काम करते हैं, पुलिस काम करता है, पैरामेडिकल स्टाफ काम करता है, इनके लिए सपोर्ट देने के लिए 130 करोड़ जनता इसी तरह सपोर्ट दिया तो उन्हें काम करने के लिए और भी शक्ति जो है वो मिल जाएगी. इसी तरह से हम यूनाइटली विल फाइट
कोविड-19 के अगेंस्ट फाइट करने के लिए माननीय पंतप्रधान मोदी जी को शक्ति देने के लिए हम सभी लोग इसको सहकार्य करें। मैं गोवा के सभी लोगों को मैं आह्वान करता हूं कि वो इस तरह से सभी लोगों को सहकार्य करें। अभी तक हमने लॉकडाउन जो मेंटेन किया है, हमें 14 तारीख तक लॉकडाउन वही मेंटेन करना ज़रूरी है। मैं सभी लोगों को अपील करता हूं कि 14 तारीख तक इसी तरह से जो 100% लॉकडाउन मेंटेन करें। बाकी सब कुछ हमें आज तक हमें गोवा स्टेट की सभी बॉर्डर सील किया हुए, किसी को एंटर करने बाहर स्टेट के बाहर का हो या स्टेट के कोई अंदर का जो बाहर रहता था वो भी आया तो हम किसी को एंटर करने को नहीं देते हैं। कोई समझो बाय मिस्टेक भी स्टेट में आए तो उसको 14 दिन गवर्नमेंट क्वारंटाइन सेंटर में रहना पड़ता है। इसलिए मेरी सभी से रिक्वेस्ट यही है, जो है वो वही रहे, जो 14 तारीख तक वही बेहतर है, यानी कि लॉकडाउन वैसा ही मेंटेन रहने के लिए आप सभी का सहकार्य हमें मिले, ये मेरी कोशिश है। अभी तक कम्युनिटी ट्रांसमिशन जो नहीं हुआ है, इसलिए सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करें, 100% लॉकडाउन मेंटेन करें, यही मेरी सभी से रिक्वेस्ट है। सर तबलगी का क्या हुआ सर? तो 46 तबलगी जो उनको आइडेंटिफाई किया था उनमें से 8 रिपोर्ट आए हैं, 8 रिपोर्ट नेगेटिव हैं। बाकी लोगों के रिपोर्ट कल परसों 2 दिन में उनके रिपोर्ट होने वाले हैं। जैसे ही रिपोर्ट होते हैं आप हम सभी को इन्फॉर्म कर देंगे। सर आज साउथ गोवा से एक वीडियो वायरल हुआ है, एक मुस्लिम लड़का बोल रहा है कि तबलगी बैन करो गोवा में। खुद एक मुस्लिम लड़का बोल रहा है कि तबलगी बैन करो। मैंने ऑलरेडी आइडेंटिफाई किया, मुझे भी वीडियो आज शाम में प्रेस को आने से पहले ही मिला है। मैंने वो वीडियो मेरे पुलिस डिपार्टमेंट को भेज दिया है, उसके ऊपर इंक्वायरी हो जाएगी। तो आपको क्या लगता है कि इस टाइप ऑफ ये सब कुछ उनके एक्टिविटी क्या है, क्या कर रहे हैं, किनसे गोवा में उनके कितनी जगह हैं, ये सब कुछ रिपोर्ट मिलने के बाद ही इसके ऊपर डिसीजन हो जाएगा। चलो, थँक्यू। जय गोवा महाराज, खूप दिसांनी दिसलो।